नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत केळशी गावातल्या राम मंदिरामध्ये. कोकणातली मंदिरं बघितली तर त्याचा जो मूळ गाभारा आहे तो जरी इतर मंदिरांसारखाच कॉन्क्रीटचा किंवा दगडाच्या बांधकामाचा असतो, पण वरती छप्पर मात्र कौलारू असतं आणि त्याच्यामुळे त्याला एक प्रासादिक स्वरूप मिळतं आणि तिथे आल्यानंतर शांतता वाटते. त्या वादळामुळे थोडीशी पडझड झालेली आहे, पण सुदैवाने मंदिराचा जो गाभारा आहे तो अजूनही व्यवस्थित आहे. या मंदिरामध्ये आधी चित्र रंगवलेली होती प्रभू श्रीरामांच्या जीवनावरती आधारित, पण ती मला असं वाटतं आता खराब झाल्यामुळे सगळी काढून टाकलेली आहेत किंवा आता ते पेंटिंगसाठी परत घेत आहेत. आता आपण प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर आपला मित्र ईशान याच्या साहाय्याने आपण गाण्याचं रेकॉर्डिंग करूया. आता आपण श्री हनुमंतांचं दर्शन घेतलं, वायुरूप श्री हनुमंतांचं दर्शन घेतलं, भगवान शंकराचं, आदिमाया पर्वती आणि गणेशाचं दर्शन घेऊन आपण प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलेलं आहे आता. आणि त्याच्यानंतर आपण प्रभू श्रीरामांच्या जीवनातील एका प्रसंगाचं म्हणजे श्रीरामांच्या स्वयंवराचं जे गाणं आहे गीत रामायणामधलं ते गाणार आहोत. श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि आता आपण त्यांच्या आयुष्यातील एक फार सुंदर प्रसंग म्हणजे श्रीरामांचं आणि सीतेचं स्वयंवर, त्याच्यावरती गीतरामायणामध्ये जे गीत लिहिलेलं आहे गदी माडगुळकरांनी ते आपण म्हणणार आहोत. गदी माडगुळकर म्हणजे मराठी भाषेतले वाल्मिकीच म्हणायला पाहिजेत आणि त्यांनी गीतरामायणाची फार प्रासादिक रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये श्रीराम स्वयंवराबद्दल बोलताना त्यांनी फार अलंकारिक भाषेचा वापर केलेला आहे. म्हणजे त्यांनी जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की श्रीरामांनी सहज उचललेले धनुशंकराचे. म्हणजे काय, श्रीरामांनी जे धनुष्य इतर राजे आले होते तिथे, रावणासारखा महापराक्रमी महाबली पुरुष आला होता तिथे, आणि या सर्वांना मिळून धनुष्याला साधा हलवता सुद्धा आलं नाही. पण मग श्रीरामांनी ते धनुष्य कसं उचललं तर माडगुळकर म्हणतात की श्रीरामांनी सहज उचललेले धनुशंकराचे. तर ते कसं उचललं, कारण श्रीराम हे परमेश्वराचा अंशावतार होते आणि ते एक योगी होते. आपण म्हणजे इतर संतांच्या पण चरित्रामध्ये ऐकलं असेल, संत गजानन महाराज असतील तर गजानन महाराजांना एकदा लोक उसाच्या जी काठ्या असतात उसाचे त्यांनी मारत होते आणि मारता मारता ते लोक स्वतः एवढे थकून गेले की त्यांना थकवा जाणवला, घाम आला आणि मग ते बसले. मग गजानन महाराज त्यांना म्हणाले, तुम्ही थकलात मला मारून, तर मी या इकडे, मी तुम्हाला त्या उसाचा रस पिळून देतो. आणि गजानन महाराजांची प्रकृती एकदम किडकिडीत होती, तरी पण त्यांनी त्या उसाचा रस काढून त्यांना दिला. म्हणजे योगी असल्यामुळे त्यांच्यामध्ये ती शक्ती होती आणि अमानवीय शक्ती होती, ज्याच्यामुळे श्रीरामांनी पण धनुष्य सहज उचललेलं आहे. खरं तर श्रीरामांचं वर्णन केलेलं आहे सुकुमार महाबलव. म्हणजे जर श्रीरामांचं वर्णन रामरक्षेमध्ये सुकुमारो महाबलव असं केलेलं आहे. म्हणजे ते सुकुमार पण आहेत, म्हणजे दिसायला कोवळे आहेत, तरी पण त्यांच्यामध्ये ताकद आहे. ती ताकद आहे ती योगाची आहे, म्हणून त्यांनी धनुष्य सहज उचललेलं आहे. आणि श्रीरामांनी ते धनुष्य सहज उचललं आणि ज्याला प्रत्यंच्या लावताना ते मोडलं आणि मोठा आवाज झाला, विजेचा कडकडाट व्हावा तसा आवाज झाला. आणि
साठी जमलेल्या सर्व राजांपैकी श्रीराम हे सीतेला आवडले होते आणि ती त्यांच्याकडनं बघत होती. तर ती कशी बघत होती ते पण गदिमांनी छान वर्णन केलेलं आहे की नयना माझी एकवटविनिया निजशक्ती सारे. म्हणजे जे आपण म्हणतो ना की माझे मी सगळे प्राण कानांशी आणून ऐकत होतो किंवा सगळे प्राण डोळ्याशी आणून मी बघत होतो, तसं ती नयना माझी एकवटनिया निजशक्ती सारी ती श्रीरामांना निहाळत होती. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला धनुष्य मोडलं आणि तेव्हा हे नक्की झालं की आता श्रीराम हे यांनी स्वयंवराचं पण पूर्ण केलेलं आहे आणि दोघांचा विवाह होणार आहे. तेव्हा मग ती आपल्या वडिलांच्या आज्ञेने श्रीरामांना वरमाला घालण्यासाठी निघालेली आहे. तेव्हा गदिमांनी म्हटलं आहे की अधीर चाल तीहुनी हातीची माला. म्हणजे तिच्या चालीमध्ये तर अधीरता आहेच, पण हातीची माला पण जास्त अधीर झालेली आहे प्रभू श्रीरामांचं वरण करण्यासाठी. तर असं हे प्रासदिक गीत आहे, ते आपण आता ऐकणार आहोत. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामांनी सहज उचलिले धनु शंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. मुग्ध जानकी दुरून न्याहळी राम धनुर्धारी, नयना माझी एकवटुनिया निज शक्ती सारी. फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. उंचावनिया जरा पापण्या पाहत ती राही, तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई. श्रीरामांनी केले तुकडे दोन धनुष्याचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंधारुनिया आले डोळे बावरले राजे, मुक्त हासता भूमी कन्या मनोमनी लाजे. तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणात जनकाचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी. आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. पित्राज्ञाने उठे हळूती मंत्रमुग्ध बाला, अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला. गौरवर्णते चरण गाठती मंदिर सौख्याचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. नीलाकाशी जशी भरावी उषप्रभालाल, तसेच भरले रामांगी मधुन पुरस्वरताल. सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला, गगना माझी देवकरानी करती करताला. त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्याचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ती सीता, गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता. आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. हे गीतरामायणामधलं प्रभू श्रीराम आणि आदिमाया सीतेचं जे स्वयंवर आहे त्याचं आपण गाणं ऐकलं.
आणि त्याच्यामध्ये अजून एक सुंदर शब्द मराठीतला गदिमांनी वापरला होता, तो म्हणजे दुहिता. आणि दुहिता म्हणजे मुलीसाठी तो फार गोड शब्द आहे मराठीतला. म्हणजे अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ही सीता, असा हा जो शब्द वापरलाय तो हल्ली अलीकडच्या काव्यात तो शब्द आपल्याला दिसतच नाही, पण हा फार एक सुंदर शब्द मुलीसाठीचा गदिमांनी वापरलेला आहे. तर धन्यवाद ऐकल्याबद्दल. आणि धन्यवाद आपल्याला मदत करणार आहे ईशान बोरकरचे पण आपण आभार मानूया. आणि थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.